नमस्कार मंडळी. 10:15 आलेत आणि आता आम्ही निघालो आहोत चेंज ऑफ गार्ड्स बघायला. चेंज ऑफ गार्ड्स सेरेमनी 3 पॅलेसजवळ होतो, 2 पॅलेसजवळ इनफॅक्ट आणि 1 बॅरॅक. तर ते विलिंग्टन बॅरॅकपासून सुरू होतो. जेम्स पॅलेस आणि बकिंगहॅम पॅलेस ह्या 2 ठिकाणी 3 ठिकाणी तो चालतो. तर जिथे काही गर्दी कमी असेल असं जेम्स पॅलेस, तर तिथे आम्ही जाऊ आणि मग बघू तिथे कशाचं बघायला मिळते ते. जर गर्दी असेल तर मग थोडं चालावं लागेल. तर असा प्लॅन आहे. त्याच्यानंतर मग टॉवर ऑफ लंडन बघायचं, जिथे कोहिनूर हिरा ठेवला आहे. तर हे असे आजचा दुपारपर्यंतचा भरगतचा प्रोग्राम आहे. बघूया काय काय जमतं ते. चेंज ऑफ गार्ड्स बघण्यासाठी आम्ही आता सेंट जेम्स स्ट्रीटवरती आलो. इथून आम्ही जेम्स पॅलेसकडे जाणार आणि जेम्स पॅलेसच्या इथून ते गार्ड्स परेड सुरू होते. तर काय होतं, हा जरा धूर्तपणा आम्ही दाखवतो आहे. बघूया किती सक्सेसफुल होतो आहे. कारण बकिंगहॅम पॅलेसला जेव्हा हे गार्ड पोचतात तर तिथे प्रचंड गर्दी झालेली असते आणि बहुतेक सगळे टुरिस्ट बकिंगहॅम पॅलेसमध्ये जातात, त्यांना तेवढंच माहिती आहे. तर ॲक्च्युली ही परेड चालू होते की विलिंग्टन बॅरॅक्सपासून आणि ते नंतर जेम्स पॅलेसला येतात. जेम्स पॅलेसमध्ये त्यांचं ड्रेस चेकिंग वगैरे होतं आणि मग ती परेड बँडच्या तालावरती बकिंगहॅम पॅलेसकडे निघते. तर आम्ही विचार केला की इथे जरा गर्दी कमी असेल म्हणून आम्ही प्रथम इथे आलो. बघूया, जेम्स पॅलेसपासून सुरुवात करूया. पण आमच्यासारखे बरेच धूर्त आधीसून बसलेले आहेत. हरकत नाही, प्रत्येकाला ते जवळून बघायचं आहे, तेव्हा प्रत्येकाचा तो हक्क आहे. आम्ही पण कुठेतरी चांगली जागा बघून बसू. तर आम्ही जेम्स पॅलेसच्या समोर आलेलो आहोत. इथनं ती परेड चालू होईल असं वाटतं आहे. ¿A quién le pasó? ¿Usted conocen a alguien que le pasó? No, en la Biblia no. Ah, ¿a quién le pasó? A Tamar. Los caballos y tal, pero se adelantaron. परेड चालू होण्यापूर्वी रस्ता क्लिअर करण्यासाठी आणि बंदोबस्तासाठी माउंटेड पोलीस आधी येतात आणि मग परेड येईल. गार्ड चेंजिंगचं सेरेमनी सुरू झालेलं आहे. सोलाच्या केसाची काळी फरकॅप आणि लाल ट्युलिप पहिरलेले हे गार्ड्स अतिशय छान परेड करतात. Se le empezó a venir uno y...
आता ही परेड जेम्स पॅलेसपासून बकिंगहॅम पॅलेसकडे निघाली आहे. चेंज ऑफ गार्ड तिथे होणार. टुरिस्टांची भरपूर गर्दी आहे. आम्ही जेम्स पॅलेसकडनं धावत धावत बकिंगहॅम पॅलेसपर्यंत आलो. वेलिंग्टन बॅरॅककडनं निघालेली परेड आता बकिंगहॅम पॅलेसकडे निघाली आणि ते आधीची जेम्स पॅलेसकडे निघालेली परेड ती दोन्ही एकत्र येतील. हा समोर बकिंगहॅम पॅलेस आणि ती जी परेड निघाली की वेलिंग्टन बॅरॅकमधनं एक आलेली टोळी आणि जेम्स पॅलेसमधनं आलेली एक टोळी हे सगळ्या दोन्ही इथे आल्या आणि आता इथे चेंज ऑफ गार्ड ॲक्च्युली होईल आणि ते काय आतमध्ये होत असल्यामुळे आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे फारसं बघायला मिळणार नाही. त्या गार्डपेक्षा जास्त धावपळ आमची झाली आणि सकाळी चांगला व्यायाम पण झाला. छान ऊन आहे आणि आज संडे रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे लोक भरपूर आलेले आहेत आणि चेंज ऑफ गार्डचं आमचं ते परेड बघून झाली. आता हे गार्ड काय असतं ते रोज आता ह्या समर मंथमध्ये रोज चेंज होतात नाहीतर मग बाकीच्या महिन्यामध्ये ते 2 दिवसांनी वरच्या चेंज होतात. हा सेरेमनी रोज आत्ता सध्या तरी आहे आणि हे गार्ड इथे एकदा आतमध्ये गेले की त्यांची ड्युटी 24 तास ते 48 तास असते पण ते सतत तेवढ्या वेळ उभे नसतात. तर त्यांना 2 तास उभं राहायचं आणि 4 तास रेस्ट घ्यायचं असं त्यांचं शेड्यूल आहे. त्यामुळे ते अमानवी नाही आहे ते होण्यासारखे. चेंज ऑफ सेरेमनी पाहिला बकिंगहॅम पॅलेसचा आणि या ग्रीन पार्कमधनं क्रॉस करून आता आम्ही क्लेरियन बॅरॅककडे निघालो. तिथे एक छोटासा चेंज ऑफ गार्डचा समारंभ असतो.
पंजाब घाटचा समारंभ आटपून परेड आपल्या बारावीकडे परत निघाली. चेंज ऑफ गार्डची परेड संपली आणि आम्ही धावपळ करत करत जेम्स पार्कमधनं सेंट जेम्स पार्क स्टेशनकडे आलो अंडरग्राऊंड.